आता मी बघ, मी कंडक्टर आहे, बेस्टमध्ये काम करतो. माझी बायको पमा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय आहे तिचा. आम्ही दोघं मिळून घर चालवतो. आणि आमची बाय ती सुद्धा काम करते. अरे फार पैसे मिळत नाहीत त्याने, पण जे काही मिळतात ना त्यामुळे आम्ही आमच्या गरजा भागवू शकतो. पण गौतम, तू तुझ्या गरजा भागवायला तुझ्या आई आणि भावावर डिपेंड आहेस. मग माझ्या पोरीने तेच करावं अशी तुझी इच्छा आहे? घे गौतम, वाईट वाटून घेऊ नको, पण एक बाप म्हणून मला जी काळजी वाटली ना तेच तुझ्याशी बोलतो. म्हणजे जावायला ना स्वतःच्या हिमतीवर संसार करावा, पोरीची हौसपोस स्वतः करावी. कडून पैसे घेऊन संसार कसा करणार रे? अरे अडाणी अशिक्षित लोक सुद्धा पोट भरतात, मग तुझ्यासारखं पोराने का नाही करू? मला जे खटकलं ना ते मी तुला बोललो. कळतंय ना? हा कळतंय ना पप्पा. काय ना, आजपर्यंत असं कोणी काही बोललं नाही ना, विचारच नाही केला तसा, वेळच नाही आली. बरं झालं तुम्ही सांगितलं, रिअलायझेशन झालं मला. गौतम, आईबाप ना काळजावर दगड ठेवून पोटचा गोळा एका अनोळखी पोराच्या हातामध्ये तिचा हात देतात, ह्या विश्वासाने की तिला तिच्या आयुष्यात कधीही कसलंही दुःख झेलायला लागू नये. तिच्या नवऱ्याने आपल्यापेक्षाही तिला जपावं. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. तू ना एक महिनाभर स्वतःच्या जीवावर मला पैसे कमवून दाखव. मी हसत हसत मी तुमचं लग्न लावून देईन. चालेल चालेल ना? दुसरी गोष्ट, तुझ्या आईची अट तूच मला सांग. तुझा भाऊ ही तुझी आईची अट पूर्ण करू शकेल? नाही बघ, तेजस्विनीताईची काळजी चुकीची असं माझं काही म्हणणं नाहीये, पण असं किती काळ पोरीला आश्रय ठेवणार रे? लोक परत बोलायला तयार आहेतच, आधीच एक लग्न मोडलं म्हणून. आता या सगळ्या गोष्टी सिरियसली घ्यायला पाहिजेत. माझं तर असं म्हणणं आहे, तू तुझ्या आईला सांग ही अट मागे घ्यायला. नाही तू तुझ्या भावाला लग्नाला तयार कर, पण जरा घाई कर. आणि हो, माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल ना, स्वतःला सिद्ध कर. चल ठेव, देख चल.